हरे भरे खूबसूरत पेड़, जहाँ नजर जाए वहां तक हरियाली ही हरियाली। कितनी सुखद लगती है ये बातें, लेकिन वास्तविकता इससे बिल्कुल अलग है। वर्तमान में सिर्फ एक हफ्ते में हमारी धरती पर से 5 लाख हेक्टेयर में फैला जंगल साफ कर दिया जा रहा है। वर्तमान युग औद्योगिक विकास का युग है। संसार के विकासशील देशों में हजारों लाखों फैक्ट्रियां दिन रात चलती रहती है। इसके प्रभाव से हमारा वातावरण दूषित हो गया है। चंद्रपुर शहर भी प्रदूषित शहरों की सूची में है। यहाँ प्रदूषण एक बहुत बड़ी समस्या बनी हुई है। दिनों दिन गंभीर रूप लेती इस समस्या से निपटने के लिए आज आवश्यकता है एक ऐसे अभियान की जिससे हम सब स्वप्रेरणा से सक्रिय भागीदारी निभाए। इसमें हर कोई नेतृत्व करेगा, क्योंकि जिस पर्यावरण के लिए यह अभियान होगा उस पर सबका समान अधिकार होगा। लोगों में पर्यावरण के प्रति इसी अधिकारों को जगाने 5 जून विश्व पर्यावरण दिवस के मौके पर गांधी चौक से साइकिल रैली निकाली गई। इस मौके पर जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान, एसडीपीओ डॉक्टर राजू भुजबल, पुलिस निरीक्षक शिरस्कर श्री जीवतोड़े, यातायात पुलिस निरीक्षक पुंडलिक सपकाले, एमआईडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगटा, कुक्कू साहनी समेत चंद्रपुर बचाओ संघर्ष समिति के सदस्य एवं पर्यावरण प्रेमियों की बड़ी तादाद में मौजूदगी रही थी। चंद्रपुर बचाओ संघर्ष समिति की ओर से लिए गए इस साइकिल रैली में पुलिस के आला अधिकारियों समेत आमजन ने सहभाग लिया। रैली की शुरुआत पुलिस अधीक्षक और श्री जीवतोड़े के हाथों हरी झंडी दिखाकर की गई। यह रैली वापस शुरुआती स्थल पर ही विसर्जित हुई। उपस्थितों के स्वागत उत्सव बाद पुलिस अधीक्षक संदीप दीवान ने शहर को प्रदूषण मुक्त करने पर बल दिया। इसके लिए शासन पर न छोड़कर हर किसी ने अपनी जिम्मेवारी निभाई। वृक्षारोपण की मंशा बयां करते हुए पुलिस अधीक्षक दीवान ने चंद्रपुर बचाओ संघर्ष समिति के इस आयोजन की प्रशंसा की। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाची समस्या किती बिकट आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो। चंद्रपूर शहर हे भारतातल्या म्हणजे जे टॉप काही पोल्युटेड सिटीज घेतल्या तर 4 नंबरवरती आहे आणि ते निश्चितच आपल्या दृष्टीने पोषणावर पण नाही आहे आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं नाही आहे। तर त्या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करायला पाहिजेत। वेगवेगळे इनिशिएटिव्ह आपण घ्यायला पाहिजे त्याच्या दृष्टीने। त्याच्यातला एक हा अतिशय स्तुत्य उपक्रम जेव्हा चंद्रपूर बचाव समितीचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी पुढे आता एक रविवारचं सांगितलं, एक दिवस नो व्हेइकल डे करायचा पण त्यांचा प्लॅन आहे। अशा काहीतरी इनिशिएटिव्ह घेतल्या पाहिजेत। प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलला पाहिजे। ते शासन करेल, शासकीय योजना करतील आणि मी मात्र काही करणार नाही असं जर का झालं तर काही होऊ शकणार नाही। लोक सहभागातूनच सगळ्या गोष्टी शक्य होतात। लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून, लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून आणि सहभागातूनच या गोष्टी होत असतात। त्याच्याशिवाय हे शक्य होणार नाही। जास्तीत जास्त आपण प्लांटेशन करायला पाहिजे। मी आजच सकाळी आमचा जो पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आज सकाळीच टाकलं की प्रत्येक पोलीस स्टेशनला कमीत कमी 5 ट्री प्लांटेशन करायचं आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि मला व्हॉट्सअपवरती त्याची पिक्चर्स पाठवायचे। म्हणजे आमचे 34 पोलीस स्टेशन आणि हेडक्वार्टर प्लस ट्रॅफिक असं सगळे 40 युनिट धरले तर किमान 200 झाडं आज पोलीस विभागातर्फे लावण्यात येतील। असा प्रत्येकानं काही ना काही छोटा छोटा उपक्रम घेतला पाहिजे। मॅक्झिमम प्लांटेशन, चंद्रपूरचं तापमान आता 47-48, काही आकडे तर मला डिजिटलवरती व्हॉट्सअपवरती येत होते 50 पण क्रॉस केला असं काही लोक म्हणतात। जर का आपल्याला खाली आणायचं असेल, हा जो सगळा इफेक्ट आहे म्हणजे चंद्रपूरचं तर आहे नॅचरली आहे, तर कोल बेल्ट आहे, सगळ्या युनिट्स आहेत, पण हा खाली आणायचा असेल, जर का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करायचं असेल, ग्लोबल वॉर्मिंगचा हा करायचा असेल, प्रमाण कमी करायचं असेल तर डेफिनेटली प्लांटेशन हा एक खूप चांगला उपाय आहे। त्याच्याशिवाय सुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत। जसं आता परदेशात बऱ्याचशा ठिकाणी सायकल झोन्स केलेले आहेत त्यांनी, बऱ्याच ठिकाणी अशा कॉर्नर्सला सायकल्स ठेवलेल्या असतात
म्हणजे तुम्हाला पाहिजे तिथं वापरा, पाहिजे त्या ठिकाणी सोडून द्या. आपल्याला तिथं ते शक्य नाही होणार, कारण ती सोडली जाणारच नाही कुठं पुन्हा. पण ठीक आहे, स्टील म्हणजे मी तर म्हणतो घेऊन गेले तर घेऊन गेले, फक्त तोडून त्याचं काहीतरी दुसरं करू नये. ती वापरात ठेवली तर काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रयत्न सर्वांच्याकडून व्हायला पाहिजेत. तर नेक्स्ट जनरेशनला आपण वेगवेगळ्या सुविधा देत आहोत, बिल्डिंग देत आहोत, शाळा देत आहोत, स्कूल्स कॉलेजेस देत आहोत, पण चांगलं क्लायमेट त्यांना देणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. जर का पुढच्या जनरेशनची आपण एवढी काळजी करतो तर त्यांना जगायसाठी चांगलं पाणी आणि चांगलं वातावरण देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्या दृष्टीनं प्रत्येकानं शेअर उचलला पाहिजे. एक चांगला उपक्रम चंद्रपूर बचाव समितीने आज केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मनपा आयुक्त सुधीर शंबरकर ने हर वीकेंड पर इस तरह के साइकिल डे के संकल्प की उम्मीद जताई और हर किसी को पर्यावरण के प्रति संबोधित किया. आणि लोकांची जी शारीरिक हानी होत आहे आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे, त्यामुळे जागृती करण्यासाठी प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. आज आपण चंद्रपूर बचाव समितीच्या तर्फे सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात का होईना, म्हणजे कमी प्रमाणात का होईना, परंतु ही एक सुरुवात आहे. आणि आपण जो संकल्प केला आहे की दर रविवारी आपण हा सायकल डे करूया, त्याची आज आपण सुरुवात केलेली आहे. आजच्या या प्रसंगी या तुमच्या सहभागामध्ये मुख्य सहभाग माननीय SP साहेबांनी नोंदवलेला आहे. त्यांनी प्रत्यक्ष सायकल चालवली आहे आणि महादरींनी जे सांगितलं त्यानुसार त्यांचा आदर्श घेऊन कोणालाही आता यापुढे लाज वाटायला नको. आपण जो सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण असं ठरूया, त्याच्या शेवटी प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपण असं नियोजन करूया की आपल्या या सायकल क्लबमध्ये किती लोक येतात, त्यांना एक आयडेंटिटी कार्ड देऊया आणि त्याचा निश्चितच कुठेतरी एक विशिष्ट दिवस घेऊन त्याचं मॉनिटरिंग करूया, जेणेकरून जास्तीत जास्त लोक यामध्ये येतील. आणि मोठे लोक जर आले तर त्यांचं अनुकरण बाकीचे लोक करतील आणि त्याच्यामुळे हा एक प्रकार जो आपण जो सुरू केलेला आहे उपक्रम सुरू. दुसरी गोष्ट अशी की मी जे काम मागच्या वर्षी इथे सुरू केलेलं आहे तसं झाड लावण्याच्या बद्दलचं मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेले आहेत. सांगायला आनंद वाटतो की पूर्ण आयुष्यामध्ये जवळपास 2 लाख झाडं लावले असतील, परंतु सांगा हे पहिल्यांदाच प्रथम जाहीर करत आहे. इथे सुद्धा आपण रोड साईड प्लांटेशन करण्याचा माझ्याकडे असा कल नसतो, कारण तो एक फोटो सेशन असतो आणि झाडं लागत नाही. त्याऐवजी आपण असं केलं आहे, तुम्हाला सांगायला मला याच्यासाठी आनंद वाटतोय की तुम्ही ह्या गोष्टी लोकांपर्यंत आणखी पोहोचून देणार. कारण प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही, तुम्ही मात्र पोहोचू शकता, जास्ती इफेक्टिव्हली पोहोचू शकता. आपली जी योजना आवडेल ते झाड योजना. पर्यावरण पर बड़ी बड़ी बातें करने से पहले हमें कुछ आदतें अपनानी होगी व उनका पालन करना होगा, क्योंकि स्थितियां बदलने की सबसे अच्छी शुरुआत स्वयं से होती है.